नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा आपला भाग चालला आहे 12वा भावकाव्य. वयाच्या 22शीत श्री अनंतराव नास्तिकता, वैदिक कर्म आणि आचार विचारांविषयी अप्रिती यांच्या विळख्यातून बाहेर आले होते. त्यांच्या मूळच्या सात्विक अंतःकरणातला खोल हृदयातून वाहणारा स्वाभाविक ईशभक्तीचा झरा आता मुखकमलातून वाहू लागला होता आणि हृदयातील कोमल भाव शब्दबद्ध झाले. भगवंता, मी पुरा अकिंचन आहे. दिव्य माधुर्य असणारे पुरंदर वनातलं पुष्प मला कसं मिळणार? माझ्या घरच्या परसदारी जी फुलं पानं उगवली ती मी तुला वाहिली. तू ही सुगंधित का गंधहीन हे मला ठाऊक नाही आहे. एवढं नक्कीच की ती अनाघ्रातशी आहेत. तुला या माझ्या भावसुमनांचा गंध जर रुचला तर हृदयाशी धर, नाहीतर खुशाल पायदळी तुडव. मला त्याचा बिलकुल विषादही वाटणार नाही. भगवान, तुझी पूजा घडली हे भाग्य काय कमी आहे? श्रीहरी मजसी त्याचा विषाद लवही नसे. श्रीहरी मजसी त्याचा विषाद लवही नसे. घडली तव पूजा हे काय सौभाग्य अल्पसे. वैशाख मास शके 1867, इसवी सन 1945 या काळातली श्री कृष्ण कथामृतातली शब्दरचना इतकी भावूक होती की काव्याच्या ओळी वाचताना कोणाचंही मन कातर व्हावं. आप्पा गोदापुत्रच होते आणि साहजिकच गोदाप्रेम त्यांच्या रोमारोमातून पाझरत असे. याच काळात आप्पांच्या नवनवोन्मेष शालिनी प्रतिभेतूनच पंडिती दृष्टांतांनी खुललेलं 23 श्लोकांचं अप्रतिम गोदा स्तोत्र दशहरा उत्सवाच्या निमित्ताने 23 विविध वृत्तांमध्ये निर्माण झालं आहे. विविध वृत्तात रचना करणं हे साहित्यदृष्ट्या पांडित्याचंच लक्षण मानलं जातं. आचार्य परंपरेला शोभावी अशी श्रीमद भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य अष्टकाची रचनाही याच काळात झालेली आहे. दादांचं श्री शंकराचार्य चरित्र 1942मध्ये प्रकाशित झालं. त्यात ही रचना अंतर्भूत केलेली आहे. आचार्य मठातील अधिकारी संन्याशांना ही रचना ऐकून आश्चर्यच वाटतंय, कारण आचार्यांच्या कोणत्याही मठपतींनी ही रचना केली आहे याचा उलगडा न झाल्यामुळे ती मंडळी धांडोळा घेतात. ही रचना आप्पांची आहे असं ऐकल्यावर नतमस्तक होतात. रचनेचा भारदस्तपणाच तसा आहे. सारभूत चरित्र लेखनाचा तो एक आदर्शच आहे. विश्वस्य सकलमंगलधारणाय पूर्णातटे विधृतवान मनुजावतारम तं पादनम्र जगताप नगेंद्रव्रजम श्रीशंकरम यतिवरम शिरसा नमामि. परमपूज्य आप्पांची ही रचना वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी केलेली आहे. याच काळात आप्पांनी अप्रतिम स्तोत्र रचनाही केल्या आहेत. तिथे त्यांनी दासगणू शिष्य ही नाममुद्रा स्वीकारली आहे. आपलं नाव प्रकट होऊ नये ही काळजी त्यांनी घेतलेली आहे. पापोस्मी मंदमतिरस्मी तथा नधीत सत्यं परं त्वमसि शंकर दीनबंधुः आलोकयायी शिववत्सल विविक्षतैर्मा मित्येव दासगणो शिष्यलवस्य कामः. रावण 1864. या स्तोत्र रचनेने त्यांचा भक्तिभाव आणि परिणित प्रज्ञता स्पष्ट होत होती. श्री अनंतराव पुण्यात गेल्यावरही राजकारणात प्रत्यक्ष कृतिशील नव्हते. याचं कारण दादांचा कडवा विरोध हे निश्चितच आहे, पण त्यांच्या एका शिक्षकांनी त्याची मीमांसा केली आहे. ती मननीयच आहे. त्यांचे शिक्षक पु वा गोडबोले म्हणत असत की अत्यंत संकुचित वृत्तीच्या लोकांनी बेरजेच्या राजकारणाच्या थापा मारीत, क्षुद्र जातीयवादी राजकारण करीत बहुजन समाजाला सावरकरांच्या व्यापक आणि राष्ट्रनिष्ठ राजकारणापासून सतत दूर ठेवलं आहे. सावरकरांच्या भोवती जातीयवादाचं कुंपण घालून बहुजन समाजाची दिशाभूल केली आहे. आधुनिक विज्ञानवादी आणि समाजसुधारक सावरकरांना संकुचित लोकांनी आणि तथाकथित पुरोगाम्यांनी सनातनी ठरवलं आहे. जमातवादी प्रचाराचा धुराळा उडवून अल्पसंख्याकांच्या पुढे लोटांगणवाद स्वीकारून मतपेट्या जिंकल्यात. सत्ता मिळवली आहे, पण त्यातून फाळणीचं संकट कोसळलं आहे. स्वातंत्र्यवीरांच्या राष्ट्रहितैषी आणि
प्रगमनशील विचारांची झालेली ही परवड पाहून बहुधा अनंतरावांना राजकारणाचा वीट आला असावा आणि त्यामुळे त्यापासून ते एकदा जे दूर राहिले ते कायमचेच. श्री महाभारतात म्हटल्याप्रमाणे वारांगनेव राजनीतीही, असं राजकारणच नको ही भावना दृढमूल झाल्यामुळे ते राजकारणापासून अलिप्तच राहिले असावेत. तरीही हिंदुत्व जागृतीचा वसा घेऊन त्यांनी त्यांच्या कार्याची दिशा ठरवली. त्यातूनच त्यांचं समाजप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्ययाला येत होती. शके 1863 किंवा 64 म्हणजेच 1941 आणि 42मधील ही घटना असावी. रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष आणि प्रख्यात शास्त्रवैद्य डॉक्टर NG ब्रँडोवाला हे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शल्यचिकित्सा कक्षात मार्गदर्शन करीत. अनंतराव द्वितीय वर्षाला होते. द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी प्रयोगशाळेत बोलावले गेले. ब्रँडोवाला डॉक्टर यांनी सेवकाला सांगून ठेवलं होतं की धोतर लेंगा घातलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. पॅन्ट घालूनच ऑपरेशन थिएटरमध्ये आलं पाहिजे. सर्व विद्यार्थी पॅन्ट शर्ट घालून आले होते, पण अनंतराव मात्र धोतर नेसूनच आले होते. सेवकांनी त्यांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच अडवलं. तुम्हाला प्रवेश देता येणार नाही. का? कोणी नको म्हणून सांगितलं? तुम्ही धोतर नेसलेलं आहे म्हणून नको. डॉक्टर साहेबांची मला ताकीद आहे. अनंतराव स्वाभिमानी होते. त्यांच्या कृतीवर त्यांचा पूर्ण भरवसा होता. ते डॉक्टरांच्या कार्यालयात गेले. डॉक्टर ब्रँडोवाला प्राचार्यांच्या समोर बसून बोलत होते. अनंतराव त्यांची अनुमती घेऊन आत गेले आणि म्हणाले, सर, आपण धोतर नेसणाऱ्याला प्रवेश नाकारत आहात का? हो, कारण जंतू संसर्गाचं भय. डॉक्टर ब्रँडोवाला यांना अडवीत अनंतराव म्हणाले, तर मग माझी एक विनंती आहे. कोणाची एकाची पॅन्ट आणि माझं धोतर यांची आपण तपासणी करू शकता. पॅन्टपेक्षा माझ्या तपासणी केलेल्या धोतरात जर जंतू जास्त आढळले तर मी पॅन्ट घालून येईन. माझं धोतर रोज धुतलं जातं. ते चापून चोपून नेसलेलं असतं. वर एप्रन घातलेला असतो. अनंतरावांच्या बोलण्याची पद्धत, त्यांचं व्यक्तिमत्व, बिनतोड युक्तिवाद यांचा नेमका परिणाम झाला आणि त्यांना शल्यचिकित्सा कक्षात प्रवेश मिळाला, तो देखील धोतर नेसूनच. आपल्या संस्कृतीवरील त्यांची निष्ठा अशी वेळोवेळी लहान मोठ्या प्रसंगातून व्यक्त होत असे. पुण्यात अनंतराव वासुदेवशास्त्री अभ्यंकरांच्या सदाशिव पेठेतल्या वाड्यात राहत होते. तिथे त्यांच्या मित्रमंडळींचा गप्पांचा अड्डा रंगत असे. 1937 ते 40 या काळात सदाशिव पेठेतील बॅरिस्टर गाडगीळ यांच्याकडे दादांची कीर्तनं होत असत. दादांनी सुचवल्यावरून सीताराम विश्वनाथ पटवर्धन यांच्या आग्रहाने मोदी गणपतीजवळच्या पटवर्धन वाड्यात अनंतरावांची पुण्यातली पहिली 2 कीर्तनं झाली होती. तिथेच गणेशशास्त्री आणि लक्ष्मणशास्त्री शेंडे यांचा आणि अनंतरावांचा परिचय झाला. लक्ष्मणशास्त्री पुराणाचं वाचन करीत असत. ते याज्ञिक होते. त्यांचं संस्कृत उत्तम होतं. सुरुवातीच्या काळात श्री भक्ती रसायन ग्रंथ सांगण्याच्या कामी त्यांनी दादांना सहाय्य केलं होतं. अनंतराव अभ्यंकर वाड्यातल्या ज्या खोलीत राहत होते ती खोली दादांनी तुकाराम बुवांना पुण्यात राहण्यासाठी घेऊन दिली होती आणि नंतर त्यांनी ती खोली सोडली. तीच पुढे अनंतरावांच्या उपयोगाला आली. तुकाराम बुवा आजेगावकर आणि वामनराव जोगळेकर यांचा घनिष्ठ स्नेहसंबंध होता. पुढे वामनरावांशी अनंतरावांचा चांगला जवळचा संबंध निर्माण झाला. जोगळेकर वैयाकरणी होते. अनंतरावांच्या वाड्यातच 3ऱ्या मजल्यावर मॉडर्न हायस्कूलमध्ये नावाजलेले संस्कृतचे अध्यापक नारायणराव दीक्षित राहत असत. तेही संस्कृतचे व्यासंगी वैयाकरणीच होते. या 4-5 जणांची चर्चा काव्य, व्याकरण, वैदिक वाङ्मय अशा विषयांवर चालत असे. या मित्रमंडळींना रोज एकमेकांना भेटल्याशिवाय चैनच पडत नसे. त्यांचे आपापसात अनेक विषयांवर हास्यविनोदही चालत असत. एखाद्याला सकाळी कामाच्या गडबडीत संध्या घाईघाईने उरकावी लागली असेल तर म्हणत, काय आज केस्तुगा म्हणजे केशवाय नमः ते श्रीकृष्णार्पणमस्तू यातल्या 2च शब्दांचा उच्चार केस्तूमध्ये अंतर्भूत आहे. कुणाच्या घरी पत्नी रागावली असेल तर घरी गेल्यावर जो प्रसंग ओढवणार आहे त्यासाठी त्यांचा परवलीचा शब्द असे, आज आमच्या घरी नाथषष्ठी आहे. एखाद्याची पत्नी स्वभावाने अतिशय गरीब आणि नवरा खमंग असेल तर ते आपापसात म्हणायचे, बरे बुवा ह्याच्या नशिबात कपिला षष्ठीचाच योग आहे.
त्यांच्या अत्यंत गंभीर आणि विद्वत्ता प्रचूर चर्चेमध्ये असे हलके फुलके विनोद किस्सेही निर्माण होत असत. अनंतरावांचं असे मोजके जीवाभावाचे स्नेही पुण्यात होते. अनंतरावांचं आयुर्वेद विशारद अभ्यासक्रमाचं 3रं वर्ष सुरू होणार होतं. गुरुपौर्णिमा झाली होती. पंढरपूरच्या घरात त्या निमित्ताने खूपच वर्दळ होती. उत्सवात राधाबाईंच्या लक्षात आलं, इंदिरेकडे काहीतरी गडबड आहे. अनंताचा वंशवेल वाढतोय याची परमसुखद जाणीव त्यांना आनंदित करून गेली. 15 ऑगस्ट 1942च्या सुट्टीत अनंतराव पंढरपूरला आले होते आणि त्यांना ही बातमी समजली. पंढरपूरचे श्री विश्वनाथ गोपाळ बडवे आणि दादा यांचा ऋणानुबंध जुनाच होता. श्री दामोदराश्रम ही वास्तू खरेदी करण्यापूर्वी बरीच वर्ष दादा पंढरपुरात श्री विश्वनाथरावांच्या घरी उतरत असत. महिना दादांचा मुक्काम त्यांच्याकडेच असायचा. दादांना तर ते गुरुस्थानीच मानत. अत्यंत आपुलकीचे संबंध असल्यामुळे त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी इंदिराबाईंचं पहिलं डोहाळ जेवण आपल्या घरी करायचं ठरवलं. दादांनाही त्यांनी आग्रहाने बोलावलं होतं. त्यांनी मोठ्या प्रेमाने आईवडिलांच्या मायेने थाटात डोहाळ जेवण केलं. फुलाची वाडी भरली, हिरव्या रंगाची साडी चोळी नेसवून ओटीही भरली. सर्वांना या थाटात केलेल्या डोहाळ जेवणाचं खूपच कौतुक वाटलं. सौ इंदिराबाईंचं माहेर कळंब रोडला होतं. हे गाव बार्शी लातूर रेल्वे मार्गावर आहे. तिथे वैद्यकीय सुविधा फारशा नसल्यामुळे इंदिराला बाळंतपणासाठी पंढरपूरलाच तिच्या मामांनी म्हणजे डॉक्टर पटवर्धनांनी ठेवून घेतलं होतं. त्यांचं घर जवळच असल्यामुळे राधाबाईंचेही तिकडेच लक्ष होतं. सर्वजण आनंदीच होते. उन्हाळा सुरू झाला होता. फाल्गुन शुद्ध द्वितीया शके 1864. दिनांक 8 मार्च 1943 या दिवशी इंदिराबाई प्रसूत झाल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. ही बातमी पटवर्धनांनी ताबडतोब दादांना आणि तिच्या वडिलांनाही कळवली. श्री अनंतराव त्यावेळी पुण्यात होते. त्यांनाही कळवण्यात आलं. घरात आनंद झाला. अनंतराव आणि दादा बाळाला पाहून गेले. 20 मार्चला आप्तेष्टांच्या उपस्थितीत बाळाचं बारसं झालं. अनंतरावांच्या आवडीचं जयंत आणि दादांच्या आवडीचं शंकर अशी 2 नावं ठेवली गेली. पण शंकर हेच नाव रूढ झालं. त्यानंतर बाळंतीण 2-3 महिन्यांसाठी कळंब रोडला जाऊन परत पंढरपुराला दादांच्याकडे आली. महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्या होत्या. अनंतराव पंढरपुरात होते. पंढरपुरातल्या मित्रमंडळींच्या बरोबर गप्पा टप्पा चालत असत. मित्र कौतुकाने म्हणाले, अनंता, गंमत आहे की नाही? आयुर्वेद विशारद पदवी मिळण्यापूर्वीच तू पिताश्री पदवी मिळवलीस की रे? दादा अनंतरावांना म्हणाले, अनंता, लग्नामुळे पदवी मिळवण्यात काही व्यत्यय तर येत नाही आहे ना? अजिबात नाही. अनंतरावांना एकदम खळखळून हसू आलं. त्यांनी लग्नापूर्वी जे पत्र दादांना लिहिलं होतं त्याचा संदर्भ होता. अनंतरावांच्या ते लगेच लक्षात आलं आणि दादांच्या मिश्किल पण सूचक बोलण्याचा संकोच मिश्रित आनंदही वाटला. अनंतराव शंकरला मांडीवर घेऊन झोपवत असत. इंदिराबाईंचं काम सुरू असलं की त्याला ते सांभाळतही असत. तो खेळत असला तर त्याला दुपट्यावर ठेवावं आणि त्याच्याकडे लक्ष देत वाचन लिखाण करावं. अनंतरावांचं मन फार कोमल होतं. अनंतराव एके दिवशी शंकरला मांडीवर घेऊन थोपटून झोपवत होते. थोपटता त्यांच्या मुखातून सहजपणे ओव्या बाहेर पडू लागल्या. अंगाई गीतासारख्या त्या ओव्या पुन्हा पुन्हा म्हणून ते शंकर त्यांच्या लाडक्या जयंतला झोपवायला लागले. पांढऱ्या ढगावरी चांदवा आंदोळतो, चंदेरी पाळण्यात बाळग झोके घेतो. भुंगा हा बसलेला गुलाब फुलावरी, गालबोट गालावरी जयंताच्या. चांदोबा उगवला कमळ झोपी गेले, उघडे बाळ कैसे अजूनी डोळे तुझे. अहो अहो चिवताई करू नका चिवचिव, झोपतो बाळ राव पाळण्यात. वसंत आला बाई आंबा हा मोहरला, माझा बाळग हासला कशाने हा. चांदण या खोलीमध्ये कुठून तरी आलं, माझं बाळग हासलं गालामध्ये. माझ्या या शंकराला काग उचकी लागली, कोणाला बाळा झाली आठवण तुझी. अनंतराव लेकराला मांडीवर घेऊन प्रेमाने अंगाई गीत म्हणत होते. इंदिराबाई त्या बापलेकांच्याकडे कौतुकाने पाहत होत्या. त्यांना वाटलं, काळ इथेच थबकला तर किती बरं होईल. प्रकांड पंडित पिता आपल्या लेकरासाठी बाळभूत ओव्या गातोय. त्यांचा ऊर प्रेमाभिमानाने भरूनच आला. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत.